नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की ते कमळीला समोस्यामधून नशा चढायसाठी ते एक अनेकाने भांग दिलेले असते, तेही मिक्स करून. आणि परत सगळ्यांसमोर ते कमळीला चढल्यानंतर ऋषी म्हणतो, कमळी काय झालं, काय आहे तुला? आणि सगळ्यांनी तर काही असं खाल्लं पिलं तर नाही, तुलाच कसं काय बरं असं? हे शेवटी सगळं कारस्थान हे अनिकाचं आहे. तोपर्यंत अनिका कामिनी रागिनी म्हणतात की असं कसं बरं होऊ शकतं, हे महाजनांचं घर आहे, इथे ड्रिंक्स वगैरे तसलं काही नाहीये. किती प्रतिष्ठित घर आहे तुम्हाला माहिती आहे का ऋषी? आणि कारण की इथे सगळ्यांनी जे काही खाल्लं आहे सेम कमळीसारखं खाल्लं आहे, त्यामुळे कोणालाही नशा चढलेली नाहीये. पण तिलाच का बरं असं? तोपर्यंत कामिनी असं काही बोलल्यानंतर सगळे जरा शांत होतात. तोपर्यंत ते कमळी काही बाई बरळत असते. निग्गी म्हणते, कमळी काय झालं, काय आहे तुला? वेडीबिडी झाली आहेस की काय तू? असं काही बोलत असताना कामिनी तिथे येते. म्हणते, जरा मी तिला समजावू का? तोपर्यंत ऋषी पुढे धावत येतो. तोपर्यंत प्राजू हात पकडते, दादा थांब जरा, त्यांचं ती पाहून घेतील, कारण की तू जरा शांत हो. कामिनी आजी काही करणार नाहीत कमळीला आपल्या. तोपर्यंत ऋषी कामिनीला म्हणतो की कमळी असं काही करणार नाही, मला चांगला विश्वास आहे. कामिनी म्हणते की ऋषी सर, तुमचा हा विश्वास कधी त्याला तडा जाईल ते सांगता येत नाही, कारण कमळी ही सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. पण कशी आहे तुम्हाला काही माहीत आहे का तिच्याबद्दल? तो पण ऋषी म्हणतो, हो मला चांगलंच माहिती आहे कमळी कशी आहे ते. कामिनी ते कमळीला समजवण्यासाठी म्हणते, काय ग, मी जसं बोलले होते तशा प्रकारे तुला बरोबर दाखवलं ना, चांगलाच बदला घेतला तुझ्याकडून. आणि सगळ्यांसमोर असं काही नाटक करते की चल रूममध्ये चांगला रेस्ट कर, जराशी बरं वाटेल तुला. नाहीतर अन्नपूर्णा वहिनीला जर कळालं ना, तर अन्नपूर्णा वहिनीला जर काही कळालं तर काही खरं नाही. असं काही बोलत असताना कमळीला आपल्या कसं बसं तिथे रूममध्ये घेऊन जातात. रूममध्ये घेऊन गेल्यानंतर इथे कमळीला बेडवरती कामिनी ढकलते आणि म्हणते, काय ग, तुझी चांगली जिरली ना? असं काही बोलत असताना म्हणते, तुला जी जी सगळं काही आम्ही आत्तापर्यंत केलं आहे ना, आम्ही तिघींनी मिळून केलं आहे. आणि शेवटी ते होणारच होतं, कारण की प्रत्येक टायमिंगला माझ्या अनिका बेबीच्या प्रत्येक सुखामध्ये तू मध्ये मध्ये येत होतीस आणि शेवटी जीएस झालीस तू. आणि परत इथे अनिकाचा साखरपुडा मोडला, सगळं काही तूच केलं आहेस ना? असं काही बोलल्यानंतर सगळं काही घडलं आहे तो प्रकार इथे. आणि म्हणजे कामिनी कमळीसमोर बोलत असते ना, आज जे काही 31 डिसेंबर सेलिब्रेशन करण्यासाठी तू आमच्या घरामध्ये आली आहेस ना, ते सगळं काही आमचा एक प्लॅन होता. तुला ह्या नशेत घालवायचं सुद्धा तेही आमचा एक प्लॅन आहे. तोपर्यंत ते अनिका रागिनी येतात आणि दरवाजा बंद करतात. अनिका म्हणते की काय ग गावछाप, काय म्हणतेस तू? आणि जे मी बोलले होते ते करूनही दाखवलं आहेस. महाजनांच्या घरामध्ये सेलिब्रेशन करण्यास आली आहेस, तुझी औकात तरी आहे का? असं काही बोलत असताना रागिनीही जवळ बसते कमळीच्या आणि म्हणते की माझ्या अनिकाच्या सुखाच्या मध्ये प्रत्येक टायमिंगला तू येत असतीस काही ना काही कारण काढून. असं काही बोलल्यानंतर नाही ते कमळी एकदम अचानक उठते, त्या तिघींना ढकलून देते. खास करून इथे अनिकाचं एकदम नरडच दाबते. आणि ती नरड दाबत असताना कामिनी रागिनी म्हणते, कमळी काय करतेस तू? आणि इथे अनिका आहे, भरपूर काही तिला कमळीला पुन्हा एकदा कामिनी बेडवरती ढकलून देते. आणि कामिनी म्हणते की तुझी हिंमत कशी झाली की अनिकाचा गळा दाबण्याची? असं काही बोलत असताना अनिका पुन्हा एकदा इथे कमळीच्या अंगावरती धावून जात असते. पण कमळी आपली अशी असते, पुन्हा एकदा अनिकाच्या सनकिना कानाखाली मारते. त्याच्यामुळे ती गाल चोळत म्हणते की गावछाप गवार, तुझी हिंमत कशी झाली की मला मारायची? तोपर्यंत ते कामिनी तिच्या अंगावरती म्हणजे हात उचलते. तोपर्यंत तिचा हात पकडून पिरगळते. ही कमळी आपली म्हणते की कोल्हापुरी इंगा आहे, झटका आहे, दाखवल्याशिवाय राहणार नाही. कामिनीला तसाच हात पिरगळत त्या दोघींच्या अंगावरती ढकलून देते आणि ते तिघींच्या अंगावरती धावून जाते. तशी अनिका रागिनी कामिनी ह्या तिघीजणी बाहेर धावून जातात. त्यांना काय करू काय नको असं झालेलं असतं. हे सगळं काही झाल्यानंतर सगळ्यांच्या समोर हिते कमळी आपली येते. म्हणते, काय ग, काय, ये इकडं ये. या तिघींना
ते कडू आजी रागिनी एक केस मोकळे सोडलेली बाई असं काही म्हणत असताना कमळी आपली एका खुर्चीवरती झाडू हातामध्ये घेऊनच उभी राहिलेली असते. समोर या तुम्ही तिघी जणी, चांगलाच इंगा दाखवते असं काही म्हणल्यानंतरनं मी जसं जसं बोलेन तसं तसं माझ्या मागे मागे बोलायचं आणि जसं जसं मी सांगल तसं तसं करायचं. इथं अन्नपूर्णाचा इथे जाप चाललेला असतो. राजनही असतो. राजन इथं अन्नपूर्णाची जी काही आत्ता अवस्था चाललेली असते ते सगळं काही पाहत असतो आणि सगळं काही पाहत असताना राजन म्हणतो की आई ज्या गोष्टीसाठी हे व्रत करत आहे ती गोष्ट आम्हाला फळाला येऊ देईल असं काही ती प्रार्थना करत असतो. आणि ते कमळी म्हणते की कडू आजी तुम्ही तिघी जणी पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावरती डान्स करायचा आहे. तोपर्यंत चांगलीच त्या म्हणजे म्हणतात ना कमळी आपली चांगलीच त्यांच्या इशाऱ्यावरती नाचवायला लावत असते. ऋषी येतो, म्हणतो कमळी काय करतेस काय तू? ऋषी सर मी बरोबरच करत आहे. ह्या तिघींनी आपल्याला किती त्रास दिला आहे तुमच्या घरांना आणि अन्नपूर्णाजीला मला, त्यामुळे सगळ्याचा बदला आज घ्यायचा आहे. हे सगळं पाहत असताना निग्गी साहेबा बंड्या हे दोघे तिघे जणीही खूप म्हणतात खूप दिवसांनी हे दृश्य पाहायला भेटलं आहे. साहेबा बोलत असतो हसत असतो आणि ही पिंक्स पण हसत असते कारण की अनिकाची जी काही अवस्था झालेली असते ती खूप बिकट असते. हे सगळं चालू असताना अनिका गपचूप राजनपाशी जाते, म्हणते की कमळीने ड्रिंक्स घेतली आहे असं काही म्हणल्यानंतर राजनला खाली घेऊन येते. राजनला खाली घेऊन आल्यानंतर नाही ते राजन म्हणतो काय ग कमळी काय चाललं काय आहे, जराशी मोठ्या आवाजामध्ये. कमळी पटकन उठून उभी राहते, म्हणते काय राजन सर राजन काका काय म्हणताय असं एकदम साधारण आवाजामध्ये. तिला ड्रिंक्स वगैरे काही नशा वगैरे चढलेली नसती. सगळे काही आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत असतात. राजन म्हणतो अनिका कुठे तिने काही भांग वगैरे खाल्ली आहे, काहीतरीच काय बोलतेस तू? अरे डॅड मी पाहिलं होतं, ती बघ ना सगळ्यांना विचार कशी कशी करत होती. राजन म्हणतो काय कमळी खरं काय आहे ते मला सांग. कमळी म्हणते माझ्या समोस्यामध्ये हे अनिकाने भांग मिक्स केली होती त्याच्यामुळे मला नशा चढायसाठी, पण तसं काही झालं नाही. आणि अनिकाबरोबर ही कडू आजी रागिनी ह्या तिघीही एकत्र होऊन मला असं करण्याचा प्रयत्न करत होत्या. ते सगळं झाल्यानंतर ना अनिकाचा तर प्लॅन फ्लॉप झालेला असतो. ती पिंक्सला म्हणत असते की ह्या जुन्या वर्षाचा शेवट होत असताना तिला नवीन वर्ष मी पाहू देणार नाही, तिचा शेवट मी करणार म्हणजे करणार, अंत करणार. तिला आता जिवंत राहण्यास कसलाही अधिकार नाही आहे. असं काही पाहत असताना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.